बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये शिवसेनेच्या 30 ते 40 उमेदवारांपर्यंत एबी फॉर्म पोहोचले नसल्यामुळे मोठं काहूर निर्माण झालेलं आहे। 30 ते 40 उमेदवारांना धनुष्य बाणाच्या चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागणार आहे। कोणी जाणीवपूर्वक ही खेळी केली का असा प्रश्नही आता डोकं वर काढतोय। एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे अनेक उमेदवारांनी वेळ निघून गेल्यानंतर एबी फॉर्म जमा केलेत। त्यामुळे नागपूरमध्ये शिवसेनेच्या 30 ते 40 उमेदवारांचा जीव आता टांगणीला लागलेला आहे। तर हा आकडा फक्त 15च्या घरात असल्याचा दावा नागपूरचे शिवसेना शहराध्यक्ष महेश काशीकर यांनी केलाय। 40 बी फॉर्म तर नाही, पण साधारणतः 12 ते 18 फॉर्म्स असे आमचे गेले की जे पहिली यादी गेली आणि दुसरी यादी पोहोचू शकली नाही। परंतु कसं आहे की आता एवढ्या धावपळीमध्ये शिवसेना ही निवडणूक 151 जागेवर पहिल्यांदाच लढणार होती। त्या धावपळीमध्ये काही ठिकाणी आमच्याकडनं चुका झाल्या पक्षाकडनं, परंतु ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत शिवसेनेकडून तर ते ऑटोमॅटिकली अपक्ष म्हणून होऊन जातील ते फॉर्म, आणि त्या अपक्षांना शिवसेना समर्थन करेल। ते आमच्याच पक्षाचे लोक आहेत, त्यांनी कारण फॉर्म भरलेला आहे, फक्त बी फॉर्म पोहोचू न शकल्यामुळे तो एक थोडासा आम्हाला त्रास झालेला आहे। नेमकी परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी नागपूरच्या आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्याबरोबर आहेत। सरिता, एकीकडे बोललं जाते की 30 ते 40 उमेदवार जे आहेत त्यांना आता निवडणूक चिन्ह म्हणजे धनुष्यबाणी या चिन्हावरती निवडणूक लढवता येणार नाहीये, तर इकडे शहराध्यक्ष म्हणतात की हा आकडा फक्त 15चा आहे। नेमकी परिस्थिती काय? खरं पाहिलं तर ही परिस्थिती 8 तारखेलाच नेमकी काय आहे ती कळेल। मात्र एक गोष्ट जी त्यांनी सांगितलं की 12 ते 18 म्हणजे 18ही लोकांना जर का मिळाले नसतील बी फॉर्म तर ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण पहिल्यांदा शिवसेना ही 151 जागांवर लढणार होती आणि हे आवाहन निवडणुकीच्या आधीच संपुष्टात आलं असं म्हणायला पाहिजे। कारण शेवटी शिवसेनेची ताकद इथं 5 नगरसेवकांची होती, ती ताकद वाढून किती वाढणार, आणि अशा वेळेला आपण 151 लढवणार असा निर्णय घेतल्यानंतर असं काहीतरी होणे। याद्यात शिवसेना बनवत आहे, मात्र हा आकडा 30 ते 40च्या घरात आहे। ही जी काही माहिती आपल्याला सगळीकडनं मिळते आहे त्यातून स्पष्ट होत आहे की हा आकडा फक्त 18वर थांबत नाहीये, हा आकडा मोठा आहे। आणि याच्या मागे मोठं कारण म्हणजे स्थानिक नेत्यांवर किंवा शिवसेनेच्या नागपूर विदर्भाच्या लोकांवर असलेला पक्षाचाच अविश्वास। बी फॉर्म भरायला सुद्धा मुंबईहून टीम पाठवली, इकडल्या स्थानिक नेत्यांना मात्र जमिनीवरची काही कामं करायला पाठवली। पहिल्या यादीचे बी फॉर्म जाऊ शकले, दुसऱ्या यादीचे बी फॉर्म गेले नाही। मुंबईहून आलेल्या टीमला इकडले बी फॉर्म भरणे, आणि त्यात अशी सुद्धा माहिती मिळते आहे ही जी टीम आली होती त्यांना बी फॉर्म कसे भरायचे हे सुद्धा फारसा काही अनुभव नव्हता, फक्त टीम बाहेरून आली होती। मग समोर असलेले जे फॉर्म्स आहेत ते उमेदवार कोण हे सुद्धा माहिती नाही, आणि त्यामुळे या अविश्वासानं कुठनं तरी असं वरून विमानातून आकाशातून लोक सोडणे आणि नंतर त्यांनी अशा पद्धतीने फॉर्म भरणे, स्थानिक नेत्यांवरती अविश्वास दाखवल्यानंतर आता याचे परिणाम पुढे शिवसेनेमध्ये काय होतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि जसं तुम्ही सांगितलं तसा हा आकडा नेमका किती आहे हे 8 तारखेलाच कळू शकेल। सरिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याच संदर्भातली एक अपडेट येते ती म्हणजे 15 जण भाजप सोडून शिवसेनेमध्ये येणार होते आणि या इच्छुकांपर्यंत आमचे एबी फॉर्म पोहोचू नयेत म्हणून जाणीवपूर्वक ऑनलाईन सर्व्हर डाऊन करण्यात आला असं देखील कळतंय। राहुल कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। राहुल, नेमकं काय घडतं नागपूरमध्ये सेना आणि भाजपच्या गोटात? खरं तर आता हा सरितासाठी सुद्धा शोधाचा विषय असणार आहे, कारण तानाजी सावंत जे की यवतमाळ मधून आमदार झाले आणि ज्यांच्याकडे शिवसेनेनं नागपूरचं संपर्क प्रमुख पद दिलेलं आहे, त्यांनी आता थोड्या वेळापूर्वी आपल्याशी बोलताना असा आरोप केलाय की मुळात आमचे 115 एबी फॉर्म हे पोहोचलेले आहेत, म्हणजे जे आमचे अधिकृत असलेले जे उमेदवार होते त्यांच्याकडे एबी फॉर्म पोहोचलेले आहेत, त्यांचे एबी फॉर्म आम्ही ऑलरेडी ऑनलाईन भरलेले होते, परंतु आम्ही पुरस्कृत केलेले 15 आणि जे ऐनवेळी भाजपमध्ये म्हणजे जे गडकरी वाड्यावरती जे काही नाट्य रंगत होतं तर ते नाट्य रंगत असताना 15 जणांनी अशी इच्छा व्यक्त केलेली होती की आम्हाला भाजप सोडून शिवसेनेमधून तिकीट हवंय। तर असे 30 जण हे शिवसेनेमध्ये यायला इच्छुक होते, आणि ह्या 30 जणांना ऐन वेळेला शिवसेनेचा एबी फॉर्म पोहोचू नये यासाठी भाजपनं आपली यंत्रणा वापरली, आणि जेव्हा प्रत्यक्ष ऑनलाईन एबी फॉर्म भरत असताना एबी फॉर्म द्यायची वेळ आली तेव्हा जाणीवपूर्वक तो जो सर्व्हर होता तो डाऊन करण्यात आला, आणि म्हणून मग नागपूरमध्ये शिवसेनेच्या 30 म्हणजे पुरस्कृत 15 आणि भाजपमधून बंडखोरी करून शिवसेनेमध्ये येऊ इच्छित असलेले 15 अशा 30 जणांना आमचा एबी फॉर्म मिळालेला नाही। तर त्यांनी तो थेटच आरोप केलाय की नागपूरमध्ये
भाजपनं सगळी सरकारी यंत्रणा वापरली आणि म्हणून मग तो आम्हाला एबी फॉर्म त्यांना देता आलेला नाही. मला असं वाटतं की हे दोन सत्तेतले जे मित्र आहेत ना ते टेकेच्या दृष्टीनं आणि एकमेकांची उमेदवारी पाडण्याच्या दृष्टीनं सगळ्या स्तरावरती गेलेत, याचा खुद्द तानाजी सावंत यांनीच सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच त्याचा शोध आता सरितांनी जर घेतला तर नवीनच सत्य आपल्याला समोर येईल. नक्कीच हे नवीन सत्य देखील समोर येणारच आहे. राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कुठे काय होईल याचा काही नेम नाहीये, असंच या घटनेनंतर पाहायला मिळतंय.